स्वागत है आपका हमारे विशेष समाचार कार्यक्रम में। आज हम बात करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की। चुनावी माहौल गर्म है और सभी राजनीतिक दल अपनी पूरी तैयारी में जुट गए हैं। इसी क्रम में हम आपको ले चलेंगे राजुरा विधानसभा क्षेत्र की ओर, जहां से एक जाने माने उम्मीदवार, 2 बार के पूर्व विधायक और स्वतंत्र भारत पक्ष के सक्रिय सदस्य एडवोकेट वामनराव चाटप अपनी उम्मीदवारी पेश कर रहे हैं। एडवोकेट वामनराव चाटप न केवल एक सफल वकील है बल्कि एक महान समाजसेवी भी हैं। उन्होंने राजुरा और चंद्रपुर जिले में पिछले कई वर्षों से जनसेवा के कार्यों में अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाई है। वे हमेशा से ही लोगों की मदद करने के लिए तत्पर रहे हैं और इस बार उनके अभियान का मुख्य उद्देश्य राजुरा और चंद्रपुर जिले में सकारात्मक परिवर्तन लाना है। आइए जानते हैं पूरी खबर। इथले मुख्य मुद्दे आहे राजुरा म्हणजे महाराष्ट्र आणि पूर्वीचा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यातल्या 12 गाव आणि 2 वाड्यांचा प्रश्न आहे। महाराष्ट्रीयन माणसं आहेत आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना तिकडे देऊन टाकली, ती कोर्टातला वाद संपला आणि आता त्यांची नावं दोहोकडे आहेत, ती नावं कमी करणं, त्यासाठी पंतप्रधानाबरोबर इलेक्शन कमिशनचा प्रतिनिधी, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, दोन्ही राज्याचे दोन्ही विभागाचे खासदार आणि दोन्ही विभागाचे आमदार यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांची नावं तेलंगणाच्या मतदार यादीतून काढून टाकणे हा एक मुद्दा आहे। इथे सगळ्यात अहम मुद्दा आहे तो बहुवंशी शेतकऱ्यांची वन जमिनीवर अतिक्रमण आहे आणि वन जमिनीवर अतिक्रमण असल्यामुळे केंद्र सरकारने 1906 साली कायदा केला आहे, वन हक्क कायदा 2006, आणि वन हक्क कायद्यामध्ये इतर पारंपरिक वननिवासी म्हणजे गैर आदिवासी यांना अतिक्रमण नियमित करून पट्टा द्यायचा असेल तर त्याला 3 पिढ्याची अट आहे आणि त्या कायद्यात स्पष्टीकरण आहे की 25 वर्षाची एक पिढी। यासाठी राज्य सरकारकडनं विधानसभेत ठराव घेऊन केंद्र सरकारने दुरुस्ती करून ही 3 पिढ्याची अट आणि 25 वर्षाची एक पिढी ही अट काढून टाकावी हा एक दुसरा मुद्दा आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता सगळे खेड्यांना जोडणारे ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि DMR ज्याला जिल्हा मुख्य मार्ग यांच्या दुरुस्तीचा प्रश्न आहे। कारण ह्या रस्त्यांची आता मरम्मत झाली नाही, 5 वर्षांनी व्हायला पाहिजे, त्याला 14 वर्ष झाली, मरम्मत झाली नाही, त्याच्यासाठी निधी नाही आणि म्हणून तोही एक अहम मुद्दा आहे। दुसरं, पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते मुख्य करायचे। इथे एक जोगापूर नावाचं जंगल आहे, इथून 9 किलोमीटरवरती जागृत मारुती मंदिर आहे। आम्ही ते तीर्थक्षेत्र जाहीर केलं होतं पण वन विभागाने त्याचं डांबरीकरण करायला मंजुरी दिली नाही। 2 किलोमीटर आमच्या वेळेला आम्ही मंजूर केलं होतं पण वन विभागाने इथे वन आणि पर्यावरण विभागाने महाराष्ट्राच्या मान्यता दिली पण केंद्राने दिली नाही। हा एक मोठा मेजर प्रश्न आहे। तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की चालू असलेलं भेंडाळा धरण त्याला पूर्णत्वास न्यायचा हा एक भाग आहे। आम्ही जे म्हणून पकडीगुड्डम धरण आहे त्यांची 92 मीटर उंची वाढवायला परवानगी घेतली आहे सांडव्याची, म्हणजे जवळजवळ 100 एकरचं ओलीत वाढेल। पण वन विभागाची परवानगी झाली आहे पण त्याला पर्यायी वन जमीन द्यायची आहे, ती पर्यायी याची जमीन द्यायची महसूल विभागाची म्हणजे लँड बँकेची, त्यासाठी पर्यायी जमीन उपलब्ध झाली नाही, ती इथं नाही झाली म्हणून वेगळ्या भागातून उपलब्ध करून द्यावी लागेल तर ते 90-92 मीटर उंची वाढेल आणि 100 एकरचं ओलीत होईल। कारण अंबुजाला त्यावेळेला सरकारने उद्योग यावा म्हणून पाणी दिलं त्यामुळे तेवढं 100 एकरचं ओलीत कमी झाले आणि आमच्याच वेळेला सांडव्याची उंची वाढवायचा निर्णय झाला पण अजून 15 वर्षात त्याला पर्यायी जमीन मिळाली, तोही एक मेजर प्रश्न आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्हाला राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे स्ट्रॉंग रिप्रेझेंटेशन करायचं, ते म्हणजे बल्लारशा ते आष्टी ते सुरजागड असा एक रेल्वे मार्ग जेवढा आपल्या ट्रॅकमधून जातो तेवढी केंद्राने स्पष्टपणे भूमिका घ्यावी आणि तो करावा यासाठी आग्रह धरायचा आहे। दुसरा आम्हाला आग्रह धरायचा, भलाही आमच्या जिल्ह्यातला नाही पण तो विषय गडचिरोलीतला असला तरी आष्टी आल्लापल्ली सुरजागड हा मार्ग संपूर्णपणे डॅमेज झालाय, कारण 14 टनाचं रोलर फिरलं
आणि 65 टनाचं लोड जातं, पूर्ण बंदच झाल्यासारखा आहे रस्ता, जिवंत नसल्यासारखा आहे. त्याचं कॉन्क्रिटीकरण करायचा एक मेजर प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, हे जे आता आमचे राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये राज्यमार्गामध्ये एक मार्ग अर्थात 34 किलोमीटर तिकडे आहे वणीकडे, 8 किलोमीटर आमच्याकडे, त्याचं कॉन्क्रीट रस्त्यामध्ये बांधकाम करायचा एक मुख्य प्रश्न आहे. असे विविध प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे. बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला विदर्भ हे युनिट धरून ट्रीट करावा लागेल, कारण आपल्याकडे 70% वीज आहे, शेतीपंपाचा अनुशेष आहे, विदर्भ युनिट धरून करावं लागेल. शिवाय 26 पैकी 23 खनिज विदर्भात आहे. कोळसा हे खनिज चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर 3च जिल्ह्यात आहे. तर या 23 खनिजावरती उद्योग आणावा लागेल, कारण या 70% वीज आमच्याकडे आहे, कच्चा माल आमच्याकडे, पाणी पुरेसं आमच्याकडे. याच्यावर आधारित उद्योग आणावा लागेल, म्हणजे बेरोजगारीचा आणि नक्षलवादाचा प्रश्न नियंत्रणात येऊ शकेल, कारण तो सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न आहे. विशेष म्हणजे विदर्भात 54% जंगल आहे. पर्यावरणाच्या समतोलासाठी 33% पाहिजे. केंद्राचा कायदा आहे त्याप्रमाणे वनसंवर्धन कायदा 33%, आमच्याकडे 54% आहे. 21% जंगल कापून त्यावर जंगलावर आधारित उद्योग आणता येतात आणि त्या लाकडावर आधारित उद्योग तयार करून यावर नक्षीकाम करून जर परदेशात पाठवलं, गडचिरोलीचं साग हे पांढरं सोनं आहे जगाच्या बाजारात, त्यामुळे देशाला डॉलर मिळेल, परकीय चलन मिळेल आणि आम्हाला रॉयल्टी मिळेल. त्यामुळे नक्षलवादाचा जो सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न आहे, रोजगारांच्या संधी तयार झाल्या तर इथे आपले युवक तिकडे न जाता कायदा हातात घेऊ ते मूळ प्रवाहात येतील, हा एक भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग असा, इथे उद्योग तयार झाले, विदर्भात उद्योग तयार झाले, कारण इथे कच्चा माल म्हणजे शेतमाल पुरेसा आहे. तेलबिया, डाळी आणि अन्नधान्याच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण आहोत. त्यामुळे मतदारसंघावर या युनिटचा सगळा विचार करताना या तऱ्हेने, आणि 9.5 जिल्ह्यात पुरेसा पाऊस आहे, 12माही वाहणाऱ्या नद्या आहे, नद्यावर काही बॅरिकेड्स तयार केले तर ओलिताचं प्रमाण पुन्हा वाढू शकते. या दृष्टीने इथे उद्योग येऊ शकतात आणि इथे उद्योग आले तर रोजगारांच्या संधी आपोआप तयार होईल. त्याचा सगळ्यात मोठा फायदा, एका बाजूला सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न थांबेल, दुसऱ्या बाजूला इथून जे नोकरीसाठी स्थलांतर होतं, म्हणजे आमचे पोरं नोकरीसाठी जो इंडस्ट्रियल कॅरिडॉर आहे महाराष्ट्र सरकारचा, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नवी मुंबई तिकडे जातात. त्यामुळे पोरगा गेला की सून जाते, सून गेला की मायबाप जाते, जावई गेला की पोरगी जाते, त्याचे मायबाप जाते. त्याचा परिणाम आम्ही भोगलाय. 2009ला जी डिलिमिटेशन झालं मतदारसंघाचं, त्यावेळेला 3,34,000 मतदार लोकसंख्येला एक आमदार, जी म्हणून गट ग्रामपंचायती एकत्रित ठेवायची असेल तर 20% वाढवा किंवा नसेल तर 20% घटवा. पण नेमकं आम्ही पाहिलं, आमचे 4 आमदार कमी झाले, 1 खासदार कमी झाला. हेही स्थलांतर, जो आता विदर्भ ज्याला म्हाताऱ्या माणसाचा प्रदेश म्हणतो, जिथे की देश युवकांचा देश आहे, अशा वेळेला हेही स्थलांतर या निमित्ताने थांबेल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की माझं मतदारसंघाचं सगळं कनेक्शन हे विदर्भाच्या याच्याशी आहे. जर आज कसं आहे, इंडस्ट्रियल कॅरिडॉर तिकडे असल्यामुळे सगळ्या स्किल्ड नोकऱ्या, इस्पेशली ज्या म्हणून याच्या तयार झालेल्या नोकऱ्या आहेत, इंजिनियर असेल, टेक्नॉलॉजीचा इंजिनियर असेल, पोलीचा डिप्लोमा होल्डर असेल, कॉम्प्युटरचा इंजिनियर, या स्किल्ड नोकऱ्या या सगळ्या तिकडे आहेत. त्यामुळे मुंबईच्या माणसाचं दरडोई उत्पन्न 1,53,000, पुण्याच्या माणसाचं 1,40,000, नाशिकच्या माणसाचं 93,000 आणि गडचिरोलीच्या माणसाचं 48,000. हीच अवस्था तिकडेही आहे. कुठं? चिखलदरा, मेळघाट, धारणी आमच्या जीवतीत आहे आणि मुख्यत्वे करून याच्या झरी, दामणी आणि मोखाड्यात आहे. तर जर हे राज्य झालं तर या उद्योग इथे आले की इथलं दरडोई उत्पन्न वाढेल. याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कुपोषण नियंत्रणावर येईल. आणि आपले लोकप्रतिनिधी 66 चे 62 झाले आमदार, ते बरोबर होईल. आणि 11 चे 10 खासदार झाले, ते 11 खासदार होतील. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता राहिला वन जमिनीवरच्या अतिक्रमणाबरोबर 5,500 एकर
5,500 अतिक्रमकांच्या केसेस जिल्ह्यातल्या प्रलंबित आहेत, त्या रेवणी जमिनीवरच्या आहे. कारण 17 सरकारनी 78 पर्यंत नियमित केले, मालक झाले. 89-90 मध्ये बाबासाहेबांची जन्मशताब्दी आणि महात्मा फुल्यांची पुण्यतिथी समाप्ती यावेळेला 90 पर्यंत रेग्युलाइज केले, पण 90 नंतरचे झाले नाही, त्यात काही GR निघाला नाही. आणि म्हणून रेवणी जमिनीचे हे सगळे पट्टे आमच्याकडे भोजावरच्या एका पिटिशनमुळे थांबवून ठेवले. त्याही प्रकाराला मार्गी लावावं लागेल, कारण ते नसेल केलं तर गव्हर्नमेंटला वरती कोर्टात पाठवावं लागेल. ते काम आम्ही तिथे गेल्याशिवाय होणार नाही आणि त्यासाठी म्हणून हे करायचं आहे. आणि हे असे विविध प्रश्न घेऊन आम्ही लढतो. आदिवासींचा प्रश्न आहे, कारण आमच्याकडे 22.40% आदिवासी आहे. आणि सुकटणकर समितीच्या शिफारसीप्रमाणे जेव्हा मोकाळा जव्हारमध्ये बालमृत्यू कुपोषण झालं होतं, गर्भार मातांचे मृत्यू झाले, तेव्हा जी राज्याचे मुख्य सचिव सुकटणकर यांची समिती नेमली होती आणि त्यांनी शिफारस केली होती की राज्याच्या लोकसंख्येचं प्रमाण 9.04% आहे आणि आदिवासी भागाचा समतोल विकासासाठी आदिवासी भागातील रस्ते, पाणी, वीज, सिंचन, इमारती, अंगणवाड्या, शाळा, विद्युतीकरण यासाठी बजेटमधले लोकसंख्येच्या आधार 9.4% पैसे द्यावे. पण आता ती तरतूद 9%च्या खाली आणली आहे. तोही आदिवासीचा हक्क आम्हाला मिळवून द्यायचा आहे. आमच्या जिल्ह्यात आमच्याकडे 22.40 आहे, चिमूरमध्ये 22.75 आहे. त्यांचा हक्क हिरावला जातो. गडचिरोली तर पूर्ण ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहे, त्यांचा अधिकार हिरावला जातो. त्यासाठी आम्हाला लढून मदत करून तो हक्क त्यांचा मिळवून द्यावा लागेल. आणि जी म्हणून नोकर भरती थांबली आहे 4 मे 2021 पासून, ती चालू आहे फक्त सार्वजनिक आरोग्य, मेडिकल एज्युकेशन आणि फार्मसी म्हणजे औषधी द्रव्य विभाग, तिनाचीच चालू आहे. सगळी 4 मे 2020 पासून बंद आहे. 9 वर्षापासून अनुकंपाची बंद आहे. 8 वर्षापासून वर्ग 3 वर्ग 4 ची बंद आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं भरलं त्याचं 67% शेतकऱ्यांचं 3 वर्ष भरलं रेग्युलर, त्यांना 50,000 परत करायचे आहे. ज्या शाळा कायम शब्द 9 साली काढला, 2 वर्षाचं अनुदान दिलं, त्यांचं 13 वर्षाचं अनुदान देणं बाकी आहे. तोही करायचं, तोही विषय लावून धरायचा आहे. आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडायचं असेल तर फोरम तेच आहे. आणि म्हणून हे यासाठी सरकारकडे 2,57,000 जागा रिकाम्या आहे. भरती बंद आहे. प्रत्येक विभागाची भरती घ्यायला 49,000 पोलिसाच्या रिक्त आहे. फक्त 20,000 PDFD म्हणजे नियोजन आणि अर्थविभागाने 20,000 भरायला परवानगी दिली. 29,000 जागा रिकाम्या आहे. साहेब, हे कायद्याचं अधिराज्य आहे. नागरिकाच्या जीविताचं आणि मालमत्तेचं संरक्षण करायची जबाबदारी लोककल्याणकारी राज्याची आहे. आणि 29,000 जागी माणसं नाही, गुन्हेगारी वाढली आहे. तुमच्या नागपुरात तर 15 दिवसाला खून होतो. आता तर चिखलीमध्ये 2 पोरांची हत्या झाली. आता रुपये आणि खुर्दा रोज किती जातो याचं काही गणित नाही. कायदा सुव्यवस्था नावाची वस्तू राहिली नाही, असं सगळं चित्र आहे. आणि आपण पाहिलं एका आमदाराच्या याच्यावर हल्ला झाल्यानंतर एक आरोपी हार्ट अटॅकनेच मेला, आरोपी मेला. हे वंडरफुल आहे. म्हणजे दबाव आल्यानंतर तर हे असं चित्र, हे काही कायद्याचं राज्य राहिलं नाही. दुसरा आम्हाला महत्वाचा मुद्दा सांगायचा, मग विचार. दुसरा महत्वाचा मुद्दा की राज्य आर्थिकदृष्ट्या डुबला आहे. कोणाला किसी को किसी की खबरी का है. उत्पन्न 4,03,000 कोटी, वर्षाचा खर्च भागवायला लागतात 27,008, तुटीचं बजेट आहे 24,353 कोटी आणि कर्जाचा डोंगर आहे 7,14,000 कोटी. ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्हाला हे जाऊन सरकारला त्या तऱ्हेने एक्सपोज करायचं काम करून विदर्भाच्या राज्याचा मार्ग मोकळा करायचा आहे. त्यासाठी आम्हाला विधानसभा लढायची.